छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंधन टंचाईचा संकट अधिक गंभीर होत चाललंय। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी साठी शहरासह ग्रामीण भागात वाहनांच्या लांब बसलाम रांगा दिसतायत। खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची मशागतीची कामं ठप्प होण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावर देखील डिझेल टंचाईचा थेट परिणाम झालाय। प्रशासनाने अतिरिक्त पुरवठ्याचे आदेश दिलेले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे। अधिक अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, सध्या छत्रपती संभाजीनगरमधली परिस्थिती काय आहे? पेट्रोल डिझेल एकीकडे मिळत नाहीये, तुटवडा भासतोय, दरवाढ झाली आहे, दुसरीकडे पाणी टंचाई भासते कारण टँकर जागच्या जागी उभे, डिझेल मिळत नाहीये म्हणून। नक्कीच अशीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची आहे। एक ना अनेक समस्या या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे उद्भवलेल्या आहे। मी साजापूरमध्ये आहे संभाजीनगरच्या, आणि तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीची या कॅन लावण्यात आलेले आहे। शेकडो शेतकरी या ठिकाणी अशा पद्धतीने रात्रभर जागून नाही का अनेक पंपांवरती काढलेली आहे। त्याचं कारण असं आहे की सध्या खरीप हंगाम तोंडावरती आहे। खरीप हंगामापूर्वीची मशागत जी करावी लागत होती ती मशागत करण्यासाठी आता ट्रॅक्टरमध्ये डिझेल उपलब्ध नाही आहे, त्यामुळे शेतीची जी कामं आहे ती खोळंबलेली आहे। एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो मी की जी संभाजीनगर महानगरपालिकेची जी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती देखील कोलमडल्याचं चित्र आहे। त्याचं कारण असं आहे की त्या ज्या वाहनांमध्ये डिझेलच मिळत नसल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाई। तुम्हाला जर सांगितलं की संभाजीनगरमध्ये आजही 8 ते 10 दिवसाआड पाणी येतं, आणि ते पाणी जर पुरवठा करायचा असेल तर हे टँकर रन असणं गरजेचं आहे। मात्र अशी परिस्थिती आहे की त्यांना देखील आता एका ठिकाणी थांबावं लागतं। एवढंच नाही तर या ठिकाणी शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे। ही सर्व शेतकरी मंडळी आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि एवढंच नाही, हा एकच पंप नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे। क्वचितच एखादा पंप असेल ज्या पंपावरती पेट्रोल साठा सुरू असेल, मात्र अनेक पंपावर अशाच पद्धतीने आहे। हे बघा तुम्ही, इथं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीने हे जे कांदे आहे शेतकरी अशा पद्धतीने घेऊन जात आहेत, आणि ही कांदे देखील आता वाळल्याचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। हा शेतकरी आहे। कधीपासून तुला पेट्रोल डिझेल मिळत नाही? तरी 10-15 दिवस झाले। हे कसं वाहतूक कसं करतोय? पहिले स्टॉक केलेला होता ना, 2-3 कॅनी आणलेल्या होत्या। अशीच परिस्थिती। हे काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलूया। तुम्ही शेतकरी आहात, कुठून आलात? खोजेवाडी। काय डिझेल मिळत आहे का तुम्हाला? नाही, रोज शेतीची कामं कशी करताय? असं चालू आहे, कस तरी करून ॲडजस्ट करू, काय करते। एक बाबा आहेत, हे वयोवृद्ध बाबा या ठिकाणी आहेत। कधीपासून तुम्ही या ठिकाणी लाईनीमध्ये आहात? डिझेल मिळतोय का? 4 तास झाले रे येऊन। शेतीची कामं सुरळीत चालू आहेत? शेतीचं कसे चालू आहे, कामच बंद पडलेले आहेत। डिझेलमुळे सरकारचे हायगाईमुळे न चाललं ना। डिझेल तर आहे म्हणते, लय भरपूर माल स्टॉक आहे म्हणते, कुठं आहे तू? काय प्रतिक्रिया आहे तुमची? हीच फरक, हीच शेतीच व्हायला तयार नाही। बरं, ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की मिळेल ती टँक, मिळेल ती कॅन घेऊन या ठिकाणी नागरिक या ठिकाणी दाखल होत आहे। आणि अनेक जे नागरिक आहेत त्या नागरिकांना वाहनने इथपर्यंत आणणं मुश्किल झालेलं आहे, कारण की वाहन हलूच शकत नाही आहे, वाहनामध्ये पेट्रोलच नाही आहे। तर शेतीची मशागतीची कामं कसं करणार, इतर कामं कसं करणार, आणि त्याचबरोबर जेव्हा लाईट नसते तेव्हा डिझेलच्या इंधनांवरती पाणी उपसा करावा लागतो, त्यामुळे तो उपसा देखील आता बंद झालेला आहे अनेक भागांमध्ये। अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे ही जी परिस्थिती आहे तातडीने सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आता बैठक घेतलेली आहे। त्या बैठकीमध्ये जे पेट्रोल पंप चालक आहे त्याचबरोबर जे तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आहे त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमच्या इथे किती साठा उपलब्ध आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे जर साठा उपलब्ध नसेल, ड्राय असेल, तर तो कधीपर्यंत येईल याची सूचना स्पष्ट दर्शनी भागात लावावी, जेणेकरून नागरिकांना शेतकऱ्यांना ते कळेल आणि कुठेही पॅनिक होणार नाहीये, आणि वेळेचा बचत देखील शेतकऱ्यांची अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रशासनाने आता तयारी केली। मात्र हे सुरळीत कधी होईल की होणार नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे। याच्यावरती तातडीनं उपाययोजना करण्यात तितक्याच गरजेच्या आहेत। धन्यवाद सचिन, तुम्ही दाखवलेल्या वस्तुस्थितीसाठी। तिकडे धुळ्यातही डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय। डिझेल घेण्यासाठी पंपावर ड्रम घेऊन शेतकऱ्यांनी रांगा लावल्यात। ऐन मशागतीच्या तोंडावर डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। धुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ड्रम आणि कॅन घेऊन रांग लावावी लागतेय।
असं असलं तरी प्रशासनाकडून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे. याच सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत यांनी. आपण पाहूया. ऐन मशागतीच्या वेळेस शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं मनस्ताप सहन करावं लागतं. आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळं मोठा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. आता जर आपण बघितलं तर पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी ड्रमांच्या कॅनिंगच्या लाईन या ठिकाणी बघायला मिळत आहेत. ट्रॅक्टर घेऊन येणं या ठिकाणी शक्य नाही आहे. त्यामुळं शेतकरी सकाळपासून अशा पद्धतीनं ड्रम मध्ये आपलं डिझेल घेऊन ते शेतात आपलं काम पूर्ण करता आहे. यामुळे आता आपण बघितलं तर डिझेलचा एक तुटवडा सर्वकडे जाणवलेला आहे. अनेक पेट्रोल पंपावर आज देखील डिझेल शिल्लक नसल्याचं बोर्ड बघायला मिळतंय. काही ठिकाणी ज्या ठिकाणी डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणी मात्र ड्रम मध्ये डिझेल भरणं या ठिकाणी सुरू आहे. त्याचं कारण असं आहे की डिझेलांची मोठी तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. प्रशासनाकडून डिझेलचा तुटवडा भरून काढण्यात यावा, कारण की ऐन शेतकऱ्यांच्या मशागतीच्या वेळेस या संपूर्ण गोष्टी होत असल्यामुळं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आणि यामुळं शेतकऱ्यांच्या जो काही रोष आहे तो या संदर्भात वाढलेला बघायला मिळतोय. अमोल राजपूत, कुडाळ न्यूज, धुळे.